तर शरद पवारांनी एका कार्यक्रमामध्ये मोठं विधान केलेलं आहे. कुणाही सोबत जा, मात्र भाजपासोबत नाही. कुणाही भाजपासोबत संबंध ठेवायचे नाहीत असं म्हटलेलं आहे. संधी साधूपणाचं राजकारण करू नका असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र शरद पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपाशी नको, हे त्यांचं मोठं विधान. आणि यानंतर मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया या समोर येऊ लागलेल्या आहेत. आपण काही प्रतिक्रिया ऐकल्यासुद्धा. शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नेतृत्व आहे, महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांनी हे विधान केलेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार शरद पवार एकत्र येणार का, शरद पवार यांचा पक्ष भाजपासोबत जाणार का, अशा अनेक चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तर शरद पवार गटाचे अमोल मातेले आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोलजी, शरद पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की शरद पवार हे भाजपासोबत जातील किंवा शरद पवार अजित पवार एकत्र येतील. या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला शरद पवार यांनी. हॅलो, हा, आवाज येतोय अमोलजी? हो, येतोय. शरद पवार यांनी कुणाशी संबंध ठेवा, भाजपाशी ठेवू नका असं म्हटलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात ज्या चर्चा सुरू होत्या, शरद पवार अजित पवार एकत्र येणार का किंवा शरद पवार हे स्वतः त्यांचा पक्ष घेऊन भाजपासोबत जाणार का, या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. कुणाबरोबर जायचं, कुणाबरोबर न जायचा हा आदरणीय पवार साहेबांचा विषय आहे. आणि आज स्पष्ट भूमिका पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अनेक दिवसापासून माध्यमांमधून अशा चर्चा सुरू होत्या, परंतु आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर काम करत असताना अशी कुठेही चर्चा झाली नव्हती. कोणाबरोबर काही जायचं नाही असं काही ठरलं नव्हतं. आमचं ठरलं नाही. आमचा हा स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही संघर्ष करणार. आम्ही जनतेने जो विधानसभेच्या निवडणुकीचा निर्णय दिलेला आहे, आम्ही तो मान्य करून पुढे चाललेलो आहोत. कारण आज राज्यामध्ये पहिली परिस्थिती कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये. महिलांवरती मात्र अमोलजी, आधीच पवार तुमच्या पक्षातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पक्ष सोडतायत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाजपासोबत जाणार नाही ही वाट बंद केल्यामुळं तुमच्या पक्षातून आणखी कार्यकर्ते पक्ष सोडणार नाहीत का, ही भीती तुम्हाला वाटत नाहीये का? काय भीती वाटत नाही. आदरणीय पवार साहेबांना एका वेळेला 58 आमदार असताना 6 आमदारापैकी सगळे आमदार सोडून गेले, तरी साहेब डगमगले नाही. पुन्हा पक्ष उभा केला. त्यानंतर 72 आमदार निवडून आणले, तेव्हा काही साहेब घाबरले नाही. आता काही घाबरण्यात कारण नाहीये. आणि जो माणूस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संघर्ष करेल तो जनतेच्या मनामध्ये कायम राहील, त्याचाच पक्ष वाढणार आहे. आज भारतीय जनता पार्टीने सर्व पक्ष सोडून आपल्या बाजूला सत्तेमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीने करोडो रुपयाचे आरोप केले, त्याच लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं. जी भारतीय जनता पार्टी नैतिकता आणि आदरणीय पवार साहेबांनी 1999 पक्ष स्थापन केला. जो स्थापन केल्यानंतर पक्ष वाढवला, सत्तेमध्ये होता अनेक वर्ष. आज कोणतरी काही पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी नेण्याचं काम केलंय. हे सर्वसामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना आवडली नाहीये. आज काही पक्षाचे तुम्ही सांगत असतील की चढ उतार होत असतात, तो त्याची आम्हाला नाहीये. आम्ही तरुण रस्त्यावर उतरून संघर्ष करणार. आदरणीय पवार साहेबांचा इतका दांडगा अनुभव आहे. 6 शतके या देशामध्ये, या राज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी काम केलेलं आहे. त्याचा आदर्श घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाऊ आणि आमचा पक्ष पुन्हा एकदा उभा करू. आताच या स्थानिक ठीक आहे अमोलजी, तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुद्धा जोडलेले आहेत, भगवान परबजी. खरं तर भगवान परबजी, शरद पवार यांचं राजकारण असं आहे की जे ते बोलतात नेमकं त्याच्या विरुद्धच कृती करतात. आता ते भाजपासोबत जाणार नाहीत असं म्हणतायत. याकडे तुम्ही कसं बघताय? तुमचं विश्लेषण काय सांगताय? तुम्ही आता जे म्हणालात की शरद पवारांचं राजकारण म्हणजे ते बोलतात त्याच्या नेमके विरुद्ध कृती करतात, हे जे आहे ते आता काही दिवसांपूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट जर एकत्र येत असतील तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्र येऊन त्यासोबत चर्चा करतील. त्यावेळी असं वाटलं होतं की शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र यायला जवळपास मान्यता दिलेली आहे आणि कदाचित पुढे ते भाजपशी हात मिळवणी करू शकतात. आणि आता काही दिवसानंतर त्यांनी आजच हे विधान केलेलं आहे की आम्ही
कोणाबरोबर गेली तरी चालेल, परंतु भाजप बरोबर जाणार नाही. तर हे जे म्हणजे एक सुरुवातीला एक भूमिका घ्यायची आणि त्यानंतर काही दिवसांनी लगेच दुसरी भूमिका घ्यायची, हे जे तुम्ही म्हणालात की शरद पवारांचं राजकारण त्याला एक पोषक असं हे विधान होतं, पण कुठे ना कुठेतरी त्यांनी हे विधान करून दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत ह्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर आम्ही भाजप बरोबरही जाणार नाही हा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला असं म्हणता येईल. जी, आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाणजी सुद्धा जोडलेले आहेत. अजितजी, शरद पवारांना नेमकं असं काय खटकतंय की त्यांनी सरळ म्हटलेलं आहे कुणाही सोबत जा मात्र भाजपासोबत जाऊ नका, असं काय वाईट आहे भाजपामध्ये? थोडं इतिहासामध्ये मागे जातो आणि मी आपल्याला आठवण करून देतो. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बिगर काँग्रेसी सरकार आलं पाहिजे याकरता एक प्रयोग केला होता. माझे काका स्वर्गवासी उत्तमराव पाटील जनसंघाचे पहिले प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे पहिले प्रदेशाध्यक्ष, हे एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते महसूल मंत्री होते आणि ते त्यावेळेला वर्षावर राहत होते. त्याचं कारण नाना वयाला ज्येष्ठ होते आणि पवार साहेबांनी त्यांना सोबत घेऊन म्हणजे आम्हाला सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाला जनसंघाला सोबत घेऊन या राज्यामध्ये राज्याचं सरकार चालवलं. त्यामुळे जसं आपण म्हणालात की आदरणीय पवार साहेब हे फार सिनियर लीड नेते आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांचा राजकारणातला अनुभव दांडगा हे मान्यच केलं पाहिजे. परंतु देवेंद्र फडणवीस नावाच्या एका तरुणानं माझ्या सर्व डावपेचांचा पराभव केला हे काही पवार साहेबांना सहन होत नाही. त्यामुळं मुळात भाजपला विरोध नाहीये, सध्या देवेंद्र फडणवीसांना विरोध आहे. त्याचं कारण असं की काहीही केलं सन्माननीय पवार साहेबांनी तरी पवार साहेब देवेंद्र फडणवीसांना धोबी पछाड महाराष्ट्राच्या राजकारणात देऊ शकलेली नाही, ती सल त्यांच्या मनामध्ये. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. काही दिवसांपूर्वी आदरणीय देवेंद्रजींनी पवार साहेबांच्या बाबतीमध्ये काही चांगली वाक्य उच्चारली, परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्यांच्या करता मी हे अगदी मनापासून बोलतोय की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ही माणसं फार मोठी माणसं असतात. असं असतं तर सन्माननीय पवार साहेबांनी बिनशर्त भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्याकरता पाठिंबा दिला असता. त्यामुळं राजकारण या अनेक कंगोऱ्यांनी भरलेलं असतं. आता सध्या भारतीय जनता पक्षाचा कशाही पद्धतीनं पराभव आपण करू शकत नाही हे लक्षात आल्यामुळं कदाचित काहीशी वैफल्यग्रस्तता ठीक आहे अजितजी, आपण याचं उत्तर घेऊया. आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रवक्ते सुद्धा आहेत. अमोलजी, थेट आरोप केलेला आहे शरद पवार यांनी अगोदर पुलोदचा प्रयोग केला होता, त्यानंतर भाजपाला बाहेरून पाठिंबा सुद्धा दिला होता. एवढं सगळं असताना आता ही भूमिका घेतलेली आहे. त्यातच शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटत असावी म्हणून ते हा निर्णय घेतलेला आहे असं वक्तव्य केलेलं आहे, असा थेट आरोप केलाय अजित चव्हाण यांनी. काय उत्तर द्याल? सरकार स्थापन केले 1978 साली भारतीय जनता पार्टी अस्तित्वात होती का? भारतीय जनता पार्टीचा जन्म कधी झालेला आहे तो त्यांनी तपासून घेतला पाहिजे. 1980-82 साली त्यांचा पक्ष स्थापन झालेला आहे. त्याच्या 1978 साली भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये या देशामध्ये अस्तित्वात नव्हती. पुन्हा सरकार स्थापन केलं, तरुण वयामध्ये साहेब आपल्या ठिकाणी झाले. तर अमोलजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. अजित चव्हाण, तुम्हाला काही उत्तर द्यायचंय? कसं आहे, आपण फॅक्ट्सवर चर्चा केली पाहिजे. आपण जबाबदार पक्षाचे प्रवक्ते आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरचे शरद पवार फक्त आठवायचे का? त्याच्या आधीचे शरद पवार साहेब विसरून जायचे का? भारतीय जनता पक्ष म्हणजे जनसंघ आहे, जनसंघ म्हणजेच भाजप आहे, हे आपण लक्षात घ्या. विचारांची कुठल्याही पद्धतीची तडजोड न करता भारताच्या पातळीवरचं राजकारण करता यावं म्हणून भारतीय जनता पार्टी. बरं, मग पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतरचे पवार आणि आधीचं काँग्रेस असं समजायचं का आम्ही? अमोलजी यांच्याकडे आपण जाऊच उत्तर घ्यायला. भगवान परबजी आपल्यासोबत जोडलेले आहेत. भगवानजी, खरं तर राजकारणामध्ये संशयाचं वातावरण करून ठेवणं गरजेचं असतं, त्याचा बऱ्याच वेळा फायदा सुद्धा होतो. मात्र शरद पवार यांनी थेट आता भाजपासोबत जायचं नाही अशी भूमिका घेतल्यामुळं संशयाचं जे वातावरण असतं ज्याचा फायदा पक्षाला होत असतो त्याला कुठेतरी पूर्णविराम दिला असं वाटतं आपल्याला. यामुळं पवार गटाचंच नुकसान होईल. पवार गटाचं नुकसान होईल की नाही ही खूप लॉंग टर्मची गोष्ट झाली. कारण आता कसं आहे की राष्ट्रवादीतले जी फूट पडली आहे
त्याच्यानंतर अनेक नेते हे अजित पवार गटाकडे जात आहेत, कारण साधं समीकरण असते की सत्तेविना राजकारण करता येत नाही, असा जो आजकालचा समज झालाय मलाही पोषक आहे. पण तरीही ही जी भूमिका घेतली शरद पवारांनी ती अतिशय महत्वाची म्हणावी लागेल, कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी असं म्हणाले होते की पक्षातल्या बऱ्याच जणांचं मत आहे की आपण भाजप सोबत जावं, भाजपशी जोडून घ्यावं. हो. आणि आणि त्या भूमिकेला त्यांनी आता छेद दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही फुले, शाहू आंबेडकर, गांधींच्या विचारांचा चालणारा पक्ष आहे आणि त्यात भाजपला कुठेही स्थान नाही. एक प्रकारे त्यांनी एक इशारा दिलेला आहे पक्षातल्या जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, की त्यांना की काही झालं तरी आपलं राजकारण हे मायनस भाजप असंच राहील. जी. तोच नेमका प्रश्न आहे भगवानजी, की पक्षामधील अनेक नेते असे आहेत किंवा कार्यकर्ते पदाधिकारी असे आहेत की त्यांना भाजपासोबत जायचे, कारण सत्ता किती महत्त्वाची असते पक्षवाढीसाठी किंवा पक्ष टिकवण्यासाठी हे सर्वांना माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे विधान केल्यामुळं त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष सोडणार नाहीत का? ही भीती नाहीये का? भीती नक्कीच आहे, कारण आता आपण पाहतोय की बरेच नेते पक्ष सोडून चाललेले आहेत, बरेच नेते त्या उभं ठेवत आहेत पक्ष सोडण्याच्या. पण एक गोष्ट मानायला हवी की कुठे ना कुठेतरी एक ठाम भूमिका घेणं आवश्यक होतं या संदर्भात, आणि ती मात्र यावेळी पवारांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपलं राजकारण हे भाजप शिवाय करायचं आहे आणि भाजप सोबत घेऊन कुठलंही राजकारण यापुढे आपण करणार नाही. फारशी भूमिका म्हणायला हवी, कारण आता पाहिलं तर महाराष्ट्रातलं राजकारणातलं दररोज कोणतरी पक्षामध्ये प्रवेश करतो आहे. शिवसेना, शिंदे गट असू दे, भाजप असू दे किंवा अजित पवारांचं असू दे, त्यांच्या पक्षामध्ये अनेक पक्षातील लोक येत आहेत. पण हे कुठे ना कुठेतरी रोखण्यासाठी एक जी भूमिका घेणं पवारांना वाटलं असावं आणि त्यामुळे त्यांनी आजचं विधान केलं असावं असं मला वाटतं. जी. अजितजी, शरद पवार यांचं हे विधान आहे, कुणाही सोबत संबंध ठेवा, भाजपासोबत नको, हा तुम्हाला मगाशी प्रश्न विचारलेला. नेमकं काय खटकत असावं शरद पवारांना? तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे, मात्र विचारधारा सुद्धा वेगळीच आहे म्हणा, तरी सुद्धा असं काय आहे भाजपाचं जे खटकतंय? भाजपचं अजिंक्य असणं खटकतंय, बाकी काही नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पुढची 5 वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये आपण भारतीय जनता पक्षाला कुठल्याही पद्धतीनं स्पर्धा करू शकत नाही. या वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं हे वक्तव्य आलेलं असावं. आणि आपण जे म्हणालात मगाशी की सन्माननीय पवार साहेब जे बोलतात नेमकं त्याचं उलट करतात, त्यामुळं त्या वक्तव्याचा काय अर्थ लावावा. पण जे राजकारणामध्ये वाट पाहतायत संधीची, अशा कार्यकर्त्यांच्या यामुळं निश्चितपणे अशा भावना होतील की आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे, कारण ते भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. त्याचं कारण असं, शेवटी आपल्या मतदारसंघामध्ये जिथून आपण निवडून येतो त्या ठिकाणी विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, त्याकरता सगळे राजकारणामध्ये असतात. स्वतः पवारांनी देखील आयुष्यभर सत्तेचं राजकारण केलेलं आहे. त्यामुळं कार्यकर्ता राजकारणामध्ये सत्तेचं राजकारण करायला येतो हे वेगळं सांगायला नको. सत्ता असली तर जनतेची कामं करता येतात, प्रशासनावरती वचक राहतो, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळं ज्या कार्यकर्त्यांना काही आशा होत्या, त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक भीती बसून ते आमच्याकडे थेट येतील किंवा अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता मला वाटते. परंतु ज्या पद्धतीनं सन्माननीय शरद पवार साहेबांच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा इतिहास राहिलेला आहे, पवार साहेब कधीच राजकारणामध्ये कोणाला अस्पृश्य मानत नाही. त्यांनी आमच्यावरची टीका करणं आम्ही समजू शकतो, परंतु या टीकेच्या उलटही ते वागले तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटू नये, असंच साधारणतः आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर वाटतं. जी. अमोलजी, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आता अजितराव भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांना माहिती आहे 1999 पासून 2014 काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा भारतीय जनता पार्टी विरोधी बाकावर बसलेली होती. तेव्हा त्यांना आम्ही कुठे धाक दाखवलं नाही. तेव्हा लोकशाही मार्गाने कधी त्यांचा पक्ष वाढवला, त्यांनी कधी आमच्याबरोबर येण्यात कुतवाट केलं नाही किंवा आम्ही त्यांना कधी कुतवाट केलं नाही. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष आहे की आमच्या बरोबर येणार आहे आम्ही कधीच म्हटलं नाही. आम्ही त्यांच्या कधी कार्यकर्ते फोडले ना त्यांचा कधी पक्ष फोडला.
लोकशाही मार्गाने त्यांनी पक्ष वाढवून 2014ला ते लोकशाही मार्गाने सत्तेवर येण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा बाहेरून पाठिंबा दिला, जेव्हा त्यांची शिवसेना सगळेच पक्ष वेगळे गरजे होते, त्यावेळेला राज्यामध्ये स्थिर सरकार असावं अशी आदरणीय पवारसाहेबांची भूमिका होती. हम्म. त्या तत्कालीन परिस्थिती बघून तेव्हा बाहेरून पाठिंबा दिला गेला. आपल्या निवडणूक झाल्या लगेच मध्ये त्रिशंकू निर्माण झाली. सरकार जर पडलं तर राज्याला ते परवडणार नाही. म्हणून त्या पद्धतीने त्या वेळेला तो निर्णय घेतला गेला. त्यानंतर तो निर्णय कायम ठेवला असं काही नाहीये. आणि आदरणीय पवारसाहेबांनी आज जे काही वक्तव्य केलेलं आहे, एकंदरीत भारतीय जनता पार्टीची मागच्या 10-15 वर्षाची वाटचाल पाहता त्यांनी कशा पद्धतीत मोठ्या पक्षांना संपवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना कसा त्रास देण्याचं काम केलेलं आहे. त्यांना जर विकासाचा एवढा भर असेल आणि विकासावर एवढा विश्वास असेल त्यांनी तुमच्या पक्षाचा पाठिंबा घ्यायची गरज नाही. का की स्वतःच्या ताकद त्यांनी निवडणूक लढवाव्यात, त्यांनी जिंकून दाखवाव्यात. त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना अंक द्यायची, नंतर सत्तेमध्ये येण्यापूर्वी सगळ्या महिलांना लाडक्या बहिणीला पैसे वाटायचे, सत्तेत आल्यानंतर पैसे नाही म्हणून सांगायचं, शेतकऱ्यांना कर्जमाफी दे म्हणून सांगायचं, सत्तेमध्ये सोडून द्यायची नाही. अशा ज्या ज्या घोषणा केल्या धनगर समाजाला पहिल्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आरक्षण देऊ याची देवेंद्र तेव्हा 2014ला भूमिका दिली होती. परंतु त्या भूमिकेमध्ये कुठे गेलेले असे अनेक वक्तव्य आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत. आणि आदरणीय पवार साहेबांनी संधी साधू हा शब्द अत्यंत योग्य अर्थाने त्या पक्षासाठी वापरला गेला आहे. कारण त्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला तर त्यांचा चिरडण्याचं काम, त्यांचा पक्ष कुठे वाढणार नाही अशा पद्धतीने एकंदरीत काम चालू आहे. आपण जर पाहिलं असेल मागच्या 6 महिन्यापासून सरकार सत्तेवर आलेलं आहे. या ठिकाणी लोकसभा मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर पडतोय, कधी अजित पवारांच्या पक्षाचा बाहेर पडतोय, कधी एकनाथ शिंदेच्या पक्षाचा बाहेर पडतोय, परंतु भारतीय जनता पार्टीच्या पक्षात कुठं काही बाहेर पडत नाही. म्हणजे सगळे चांगलं करते भारतीय जनता पार्टी. म्हणून या अर्थाने संधी साधणे भारत पक्ष कसा आहे हा पवार साहेबांनी आज या ठिकाणी कार्यकर्त्यांना ठीक आहे, उत्तर घेऊया. अजितजी मी तुम्हाला अमोलजी उत्तर घेऊया. अजित चव्हाण सुद्धा आहेत आपल्यासोबत. अजितजी आता एक थोडक्यात उत्तर द्या. आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा जायचंय. थेट आरोप केलेला आहे अमोल यांनी की भाजप पक्ष संपवतो, त्यामुळे शरद पवार यांचं हे विधान आहे. सोबतच भाजपानं आतापर्यंत विकासाची कामं केलेली नाहीत, शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिलेली नाहीये. मात्र सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा आरोप आहे की भाजप त्यांच्यासोबत आलेल्या पक्षाला संपवतो. अगदी थोडक्यात द्या. साहेब मला माफ करा, थोडासा आवाज अमोलजींचा मला नीट येऊ शकला नाही कारण ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम होता. पण मला जितकं कळलं त्यातनं मी अमोलजींचं उत्तर देऊ इच्छितो. आपण जो मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो. अमोलजी, राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्याला जो वाटेल तो निर्णय घेण्याकरता तो मुख्तियार असतो. तो जर कर्तृत्ववान असेल तर समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. माझी आपल्याला विनंती असेल, आपण स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार लक्षात घ्या आणि पक्ष फोडला. हर रोज हो जाता हूँ लेट, साफ नहीं होता है मेरा पेट. अब भी मजा आएगा ना वीडियो. पेट दबा, रोग दबा, सबको पता. त्यांनी एका मुलाखतीमध्ये अजितदादा आणि आम्ही एकत्र येणार याचा सर्वस्वी निर्णय सुप्रियाताई घेणार हे ते स्वतः बोलले होते. आम्हीही कोणीही बोललेलो नव्हतो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा आहेत. राहिला संधी साधूचा जो काही त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे, साहेब त्यांना साहेबांना प्रत्येक वेळी ती गुगली टाकणं किंवा त्यांच्या मनात काय आहे ते बोलणं हे स्वाभाविक आहे. जर संधी साधू लोकांना घेऊ नका म्हणतात. आतापर्यंत साहेबांनी जे काही राजकारण केलेलं आहे
त्यावेळी कुणाकुणाची कुठले कुठले पक्ष एकत्र आलेले आहेत याचा इतिहास मी पुन्हा रिपीट करू नये. सगळ्यात महत्वाचं 2014ला याच मोठ्या साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता तो कशासाठी दिला होता याचं एक्सप्लेनेशन आताची लोक जर देत असतील तर एवढी तर बाकीची सगळी कोणी दुष्कुळी नाही येते हे लक्षात घ्यावं. त्यावेळी 2014ला जो काही पाठिंबा न मागता पाठिंबा देण्यात आला होता असं त्याच्यानंतर माननीय अजितदादांनी आतापर्यंत भाजप बरोबर जाण्यासाठी किती वेळा मोठ्या साहेबांनी पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर पहाटेचा जो काही शपथविधी झाला त्याला कारणीभूत मोठे साहेबच होते आणि ऐन टायमाला त्यांनी ती माघार घेतली होती. त्याच्यामुळेच तर राष्ट्रवादीचे 2 भाग झाले किंवा तो विभक्त झाला. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा जो काही अंतर्गत विषय आहे हा सगळ्यांच्या समोर आला आणि आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा एक सक्षम राजकारणी सक्षम नेते म्हणून जर काही युती कुठल्या पक्षासोबत जात असतील तर राजकारणात या गोष्टी होत आलेल्या आहेत. मोठ्या साहेबांनी त्यांच्या काळामध्ये तेच केलेलं आहे. त्याच्यामुळे मोठे साहेब आता ऐन टायमाला ज्यांना संधी साधू म्हणतायत तर या राजकारणामध्ये प्रत्येक राजकारण्याने संधी साधूच राजकारण केलेलं आहे. ठीक आहे, उत्तर घेऊया याचं. अजित चव्हाणजी तुमच्याकडे मी येतोच, मात्र अमोलजी हा थेट आरोप आहे संधी साधूपणाचा. अजित पवार यांचं नाव न घेता शरद पवारांनी हे विधान केलं होतं, मात्र यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे की मग बाहेरून पाठिंबा ज्या वेळेस दिला होता शरद पवारांनी ते काय होतं, काय उत्तर द्याल? बाहेरून पाठिंबा देण्याचं मी कारण सांगितलेलं आहे. 2014ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व पक्ष वेगळे घडले, सगळ्यात जास्त आमदार बीजेपीचे होते. यावेळेला सरकार पाडणं किंवा अशी डिमांड आली होती. त्यावेळेला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थिर करणं गरजेचं होतं. तेव्हा तात्कालिक परिस्थिती म्हणून साहेबांनी तो निर्णय घेतला. परंतु निर्णय तो कायम राहील असं तिथे साहेबांनी सांगितलं नाही. रुपालीच्या पक्षामध्ये कधी आलेले आहेत त्यांनी त्याची थोडी चाचणी करावी. 2019 भारतीय जनता पार्टीने अजितदादांवरती किती आरोप केले. गाडीतून बैलगाडीतून मधून पुरावे भरवून या धाकातून अजितदादा भाजपबरोबर सरेंडर झाले, तिकडे गेले, सगळ्यांना शपथविधी पार पडला कुणाला सांगता आणि काही सांगतो ते पवार साहेबांना माहित होतं. हे चुकीचं आहे, असं काही नाहीये. आदरणीय पवार साहेबांनी कधी भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचं बोला रुपालीताई बोला. मुळामध्ये ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 26 वर्ष झाले. अमोल भाऊला सांगायचं मी 4 वर्ष झाले पक्षात आलीये, पण 17 वर्षाचा माझा राजकीय अनुभव आहे. 4 वर्ष झाली अमोल, ऐका अमोल भाऊ, 4 वर्ष झाली मला पक्षात येऊन. 17 ते 18 वर्ष राजकारणाचा अनुभव आहे. आता तुम्ही माझ्या आधी आला तर मी काय करू? आता मुद्द्यावर येऊ आपण. जर ज्यावेळी संधी साधू त्याला आम्ही दोषी नाही होत. आम्ही काय करू? तुम्ही आधी आलात तर सगळ्यात महत्वाचं 4 वर्षामध्ये जेवढं आम्हाला राजकीय ज्ञान आहे ना तेवढं आम्ही शिकवतोय. आम्हाला तुम्ही कधी जन्मापासून आम्हाला त्याच्याशी आम्ही बघू ना. आज आमचे अजितदादा बघतील, तुम्ही नका आमच्या अजितदादांची काळजी करू. आम्ही बघू. तो तुमचा विषय झाला. मला इथे एवढंच सांगायचंय, भाजप आणि शिवसेना ही एकत्र युती असताना जेव्हा महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हा मोठ्या साहेबांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी शिवसेना आणि काँग्रेस बरोबरच स्थापन केली ना. म्हणजे राजकारणासाठी सत्तेसाठी हा संधी साधूपणा नाहीये का? हा संधी साधूपणा नव्हता का? तुम्हाला राजकीय नॉलेज सांगितलं, तुम्ही किती वर्ष आय डोंट केअर. मी तुम्हाला महाविकास आघाडीपासूनच आकलन सांगितलं, ती माहिती सांगितली. तुमची पुराणी काय 26 वर्षाची लिस्ट आहे ना ती तुमच्याकडेच असू द्या. आत्ताच बोला. 17 वर्षाची आमची राजकीय कारकिर्दी आहे. एकाच पक्षात काम केलेलं आहे. 17 वर्षाची आमची राजकीय कारकिर्दी आहे. आम्हाला माहिती आहे. 4 वर्षात आम्हाला कळलं महाविकास आघाडी स्थापन करताना संधी साधूपणा नव्हते का? महाविकास आघाडी करत असताना सत्ता घेत असताना ती संधी साधू नव्हती का? म्हणजे तुम्ही केलं
की छान केलं आणि दादांनी केलं की कमी झालं ते आम्हाला नका सांगू. ठीक आहे, आपण परत मुद्द्यावर येऊया, पुन्हा मुद्द्यावर येऊया. अजित चव्हाणजी, राज्याच्या राजकारणात सध्या भाजपा केंद्रस्थानी आहे, मात्र सगळ्याच इतर राजकीय पक्षांना भाजपासोबतच यायचंय. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, येतोय, बोला. नाही, ठीक आहे, विषय आमच्याशी संबंधित आहे, पण माझ्या भगिनी रुपालीताई अत्यंत ताकदीने उत्तर देत होत्या म्हणून मी ऐकत होतो. बघा, मला अमोलावांना एक गोष्ट सांगायची आहे की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण प्रत्येकानं भान ठेवून चर्चा केली पाहिजे. मी थोडंसं आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की माननीय पवार साहेब ज्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष सोडून बाहेर पडले होते त्याचं नेमकं काय झालं? पुढे तुम्ही आयुष्यभर संसार जो केला तो काँग्रेस बरोबरच केला ना. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याचा मूळ आपण विसरून गेला. राजकारणामध्ये ज्या वेळेला वेळ असते तेव्हा तो मुद्दा उचलायचा असतो आणि पुढे चालायचं असतं. आज सध्याच्या पातळीला परिस्थिती अशी आहे की अजितदादांच्या सोबत किंवा थेट भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याकरता राज्यामधले दुसऱ्या तिसऱ्या फळीमधले सर्व नेते इच्छुक आहेत. दिवसभरामध्ये राज्यातनं अनेक असे आमचे सहकारी आहेत जे शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करतायत. ते आमच्याशी संपर्क करतात, कशा पद्धतीनं आपलं राजकीय पुनर्वसन होईल याचा विचार करतात. कारण शेवटी ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, ज्या मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व करतो, जिथनं आपण प्रयत्न करतोय, त्यांचं काम झालं पाहिजे म्हणून आम्ही राजकारणामध्ये असतो. आम्ही सत्तेमध्ये येण्याकरता प्रयत्न केला तर त्यात गैर काही नसतं. आणि सन्माननीय पवार साहेबांचं आयुष्यभराचं राजकारण तेच आहे. माझ्या भगिनी रुपालीताई तेच सांगत होत्या. त्यामुळे अमोलराव, चर्चा करत असताना आपण प्रॅक्टिबिलिटीवरती बोललं पाहिजे. अधिनिवेश ठेवून बोलता येणं आम्हालाही सहज शक्य आहे, परंतु तसं नाही. ज्या नेत्यांना आयुष्यभर सत्तेचं राजकारण केलं त्यांना आता देवेंद्र फडणवीसांच्या मुळे ते सहज शक्य होत नाहीये. आपण फिरवू तसं महाराष्ट्राचं राजकारण चालत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कदाचित पवारसाहेब चिडलेले असतील किंवा दुसरी शक्यता अशी आहे की पवारसाहेब ते बोलतात त्याच्या नेमकं उलट करतात, तसंही असू शकेल. त्यामुळं काय होतं आपण एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं सन्माननीय शरद पवार साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते जे बोलले त्याच्या उलट केलंय, त्यामुळं याचा संदेश नक्की काय घ्यायचा, ही गुगली आहे का, असा देखील संभ्रम मोठमोठ्या राजकीय पंडितांना देखील पडलेला आहे. मला असं वाटतं या निमित्तानं माझ्या पक्षाकडनं मी एवढीच भूमिका स्पष्ट करू इच्छितो की ज्या पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण घराघरा फिरवलं त्यांना धोबी पछाड देणारे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षानं तयार केलेलं नेतृत्व आपल्याला पराभूत करता येत नाही. ही वैफल्यग्रस्त मानसिकता देखील या वक्तव्याच्या मागे असते. ठीक आहे अमोलजी, खरं तर आता पवार गटातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष सोडतायत. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या भाजपा सत्तेमध्ये राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. शरद पवार यांनी हे विधान केल्यामुळं भाजपाकडे जायचं नाही, ही वाट बंद केल्यामुळं पक्षालाच अधिक हे घातक नाहीये का? पक्षातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष सोडू शकतात. बघा, लोकशाहीमध्ये कोणता तरी पक्ष सत्तेमध्ये येतो, कोणता तरी पक्ष विरोधामध्ये राहतो. असं काही नाही की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षात बसल्यानंतर पक्ष संपतो. असे अनेक पक्षांचं झालेले आतापर्यंत कार्यकर्ते येत असतात, पक्ष थांबत नसतो. 8 सत्ता आहे म्हणून आम्ही सत्तेमध्ये गेलो पाहिजे असं काही नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने ही ऑलरेडी सवय लागलेली आहे. सर्वांचे पक्ष फोडायचे आणि आपल्या बदल्या खाली घ्यायचे, आपल्या टांगा खाली घ्यायचं. आम्ही सुद्धा आम्ही कधी कोणत्या अधिकाऱ्यांना सांगत नव्हतो की भारतीय जनता पार्टीचं काम करू नका, शिवसेनेचं काम करू नका. आज काय राज्यामध्ये परिस्थिती आहे, एक अधिकारीशाही निर्माण झालेली आहे. काही पद्धतीचा कारभार चालू आहे. लोकशाही मार्गाने कोणताही कारभार चालू नाहीये. कोणत्या प्रशासनामध्ये केल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं काम करायचं, विरोधाचं काम करायचंच नाही असं एकंदरीत कार्यक्रम भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये चालू केले आहे. परंतु हे लोकशाहीला घातक आहे. सगळे पक्ष फोडायचे, खाली घ्यायचे, त्यांना काही दिवस 9 दिवस ठेवायचे, नंतर त्यांचे देखील पक्ष फोडायचे, त्यांचे कार्यकर्ते फोडायचे. हा त्यांचा कार्यक्रम आहे. हा भारतीय जनता पार्टीमध्ये भेसळ झालेला पक्ष आहे. सगळ्या लोकांचे सगळे नेते फोडायचे, सगळे कार्यकर्ते फोडायचे आणि पक्ष वाढवायचा.
जी मात्र अमोलजी, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पक्ष कुणासोबत जाणार, अजित पवारांसोबत जायचं की नाही या संदर्भात सर्व अधिकार सुप्रिया सुळे यांना आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांनी हे विधान केलंय. काय अर्थ घ्यायचा याचा? कार्यकर्ते अजितराव सारखे सगळ्या लोकांना नेते केलं का? स्वतः तुम्ही पक्ष कसा तयार केला? काँग्रेस पक्ष फोडला की नाही तुम्ही? काहीतरी उगाच बडबड करायची. मी जे म्हणतोय तुम्ही फॅक्ट्स वरती चर्चा करा. भारतीय जनता पक्षावर चर्चा करताना सुद्धा तुम्ही फॅक्ट्स वरती बोला. आपण प्रवक्ते आहेत त्याचा भान ठेवा. मुद्द्यावर चर्चा करा ना. सगळे आयात केलेले पक्ष फोडून ज्याचा पक्ष वाढलेला आहे ही सत्तेमध्ये काँग्रेस पक्षाच्या संस्कारात काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही लोक तुम्ही नेले. जेव्हा बोलत होतो तेव्हा मी शांत ऐकत होतो, परंतु ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हा फोडले मुद्दा असा आहे की तुम्ही फॅक्ट्स वरती बोला ना. आणि तुम्ही तुमचं बोला. तुम्हाला अजित पवारला का नाही सांभाळता आलं? का अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली? का तुमच्या नेत्या आता ज्या आहेत त्या हुकुमशाही सारख्या वागतात? त्यांच्या वागण्याचं थोडंसं संशोधन करा. जे लोक उरले ते काय मजबुरीमध्ये राहिले तिथे त्याचं जरा संशोधन करा. बोलताना फॅक्ट्स वरती बोललं पाहिजे, योग्य ते बोललं पाहिजे. काहीतरी उगाच फोडलं. तुम्ही जेव्हा पक्ष फोडला, शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस फोडली, तर राष्ट्रवादी काही घरात नाही तयार केले का तुम्ही? कुठून आणले? पक्ष स्थापन केला. लक्षात घ्या, आपण पक्ष फोडले नाही आणि पक्ष नवीन स्थापन केला भारतीय जनता पार्टी बरोबर आलो नाही. तेव्हा कुठून आणले ते? निवडून येणाऱ्या नातेवाईकांची बांधलेली मुळे म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. आणि विचारधारेची कधी तोडजोड कसे केली नाही. तुम्हाला अंतर्गत राष्ट्रवादी बद्दल काय माहिती आहे? मला माहित नाही. माझे 50 नातेवाईक राष्ट्रवादीमध्ये महत्वाच्या पदावरती. राष्ट्रवादीच्या जन्मापासून मला माहिती आहे. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जनसंघाचे जनसंघापासून भारतीय जनता पार्टी माझा परिवार काम करतोय. परंतु नात्यागोत्याच्या राजकारणामध्ये निवडून येणाऱ्या लोकांना फक्त पवारांनी सोबत घेतलं. ते सगळे काँग्रेसचे नव्हते का? कुठून आणले होते? पवारांनी घरून नेते आणले का? ठीक आहे, अजित चव्हाणजी आपण उत्तर घेऊया. अमोलजी, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी, अमोलजी आवाज पोहोचतोय? माहित नव्हते कदाचित. अमोलजी आवाज पोहोचतोय? हा, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी असं विधान केलं होतं की सर्व अधिकार, पक्षाचा अधिकार, कुणासोबत जायचं, काय करायचं, हा अधिकार सुप्रिया सुळे यांना आहे. तरी सुद्धा शरद पवार यांनी हे विधान केलेलं आहे. याचा कसा अर्थ घ्यायचा? आदरणीय पवार साहेबांनी जबाबदारीने हे विधान केलेलं आहे की संधी साधू पक्षाबरोबर आम्हाला कुठेही तडजोड करायची नाही किंवा त्याच्याबरोबर जायचं नाही. आम्ही महाविकास आघाडी लोकसभेला देखील लढलो, विधानसभेला लढलो. आता स्थानिक संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी देखील आमचा प्रयत्न राहील. पण आम्ही लोकशाही मार्गाने आमचा पक्ष वाढवू. आम्ही असे कोणाचे पक्ष, कुणाचं चिन्ह, कुणाला दहा शासकीय वापर करून असं कधीही काम केलेलं नाहीये. आम्ही 15 वर्षापासून सत्तेवर गैर कारभार कधी केलेला नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टीने मागच्या काही वर्षांपूर्वी संस्कृती महाराष्ट्रामध्ये आणलेली पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो जातो. परंतु पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्याचा किंवा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हृदयांगा अजित चव्हाणजी तुमच्याकडे येतो मी, थांबा. अजितजी येतो तुमच्याकडे. आता तर जिकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला, लोकांमध्ये गेले, त्यांनी निवडणुका लढल्या आणि ते जिंकून आले. ते काय लोकशाही पद्धतीने आलेले नाहीत का? ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतोय. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जातो. दोघांनाही थांबवतो. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जातो. रुपालीताई, शरद पवार यांनी हे विधान करून दोन गोष्टी साधलेल्या आहेत. एकतर भाजपासोबत जायचं नाही असं म्हटलंय, आणि दुसरं गेल्या काही दिवसांपासून जी अजित पवार शरद पवार एकत्र येणार का, अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते, त्या चर्चेला सुद्धा पूर्णविराम दिलाय. अजित भाऊ मी बोलते. अजित भाऊ. रुपालीताई, तुम्हालाच प्रश्न आहे, बोला. हा, अजित भाऊ मी बोलते. माझा मुद्दा त्यांना कळू द्या म्हणून म्हणलं मी बोलते. मुळामध्ये शरद पवार साहेबांना कोणी म्हणायला गेलं का की तुम्ही या म्हणून? ते स्वतःहून म्हणताय की जायचं नाही किंवा जायचं. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीला कुठला अर्थच राहत नाही. तुम्हाला अडवलं कुणी? जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळे झाले, तुम्ही खासदारकीला तुम्हाला यश मिळालं, विधानसभेला तुम्हाला वाटलं की तुम्हाला घवघवीत यश मिळेल, मंत्रिमंडळ स्थापन झाली. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार हे
अजितदादांना ते निवडून दिले, त्याच्यामुळे विषय संपलेला आहे. तुम्हाला आम्ही म्हणलोच नाही की तुम्ही या बसा आमच्या बरोबर, तुम्ही आले नाही तर आमचं असं होईल तसं होईल. तुम्हीच या सगळ्या गोष्टी बोलत आहात आणि तुम्हीच त्याच्यावरती उत्तर घेत आहात. असं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत, त्याचे काही जे पक्ष शिवशाही फुले आंबेडकर पुरोगामी विचार घेऊन दादा चाललेले आहेत. महाराष्ट्राने त्यांना पूर्ण पाठिंबा आणि सहमती दिलेली आहे. त्यांनी कुणाची युती करायची, कुठल्या पक्षावर जायचा हा आमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला कोणतंही मागणं मागायला आलेलोच नाहीये. जी, मात्र रुपालीताई, शरद पवार यांचं राजकारण कसं आहे पॅनलमध्ये असलेल्या सगळ्यांना माहिती आहे. ते जे बोलतात त्याच्या नेमकं विरुद्ध करतात. जर तसं झालं तर मग पुढच्या काही दिवसांमध्ये शरद पवार हे अजित पवार यांना घेऊन भाजपासोबत पण दिसू शकतात. आता ते झाल्यानंतर आपण याच्यावर डिबेट करू. काही होऊ शकतं, कारण शरद पवार साहेब मोठे नेते आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे कुणी ओळखू शकत नाही. आणि नंतर जर हे झालं तर राजकारणामध्ये हे चालतं, हेच अमोल भाऊ म्हणणार आहेत. आता फक्त ते रिओ ओढतायत, परंतु मला प्रत्येक प्रवक्त्यांना सांगायचंय, आपण काय रिओ ओढतोय याचा पुन्हा लावणे व्हिडिओ होता कामा नये. म्हणून संविधानिक आणि कायदेशीर जे काही गोष्टी असतात त्या बोललेल्या योग्य ठरतात. ठीक आहे. उद्या आम्ही आमच्या सोबत येऊन भाजप बरोबर जर दिसले तर मग त्यावेळी अमोल भाऊंना फक्त बोलायला विसरू नका, त्यांना आवर्जून इथं बोलायला बोलवा. ठीक आहे. अजितजी, जर उद्या शरद पवार हे भाजपासोबत असतील तर भाजपाला चालणार आहे का ते? मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगितलं की सन्माननीय पवार साहेब हे यापूर्वी देखील जनसंघाबरोबर भारतीय जनता पक्षाच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये राहिलेले आहेत. माननीय पवार साहेबांनी आम्हाला न विचारता पाठिंबा दिलेला आहे. आता जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती सगळी शरद पवार साहेबांच्या संस्कारामध्ये मोठी झालेली आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टी ही कुठल्याही विचाराला कुठल्याही माणसाला विरोध करत नाही. हा फक्त एक आहे, आमच्याकडे आल्यानंतर आमच्या सोबत असताना आपण आता पाहत असाल की आमच्या विचारधारेचा अंगीकार आपल्याला करावा लागतो. वाईट कुणीच नसतं, वृत्ती वाईट असते, ती वृत्ती बदलून आपण जर राष्ट्रभक्तीचा विचार अंगीकारून काम करणार असाल ठीक आहे, कुणाचंही स्वागत. त्यात वाईट ते काय. आणि मला एक गोष्ट आपण सांगा की ज्या पद्धतीनं आता अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते, खासदार, मंत्री, आमदार हे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतायत, निश्चितपणे त्यांना समाधान आहे ना. असंच समाधान आता महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटत होतं शपा पक्षाच्या की आपण सोबत जाऊ, ठीक आहे, कुटुंब एकत्र येईल, पक्ष एकत्र येईल, आपलं कुठेतरी पुनर्वसन होईल. मात्र पवार साहेबांच्या या वक्तव्यानंतर मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो, प्रत्येक मंगळवारी आमच्याकडे पक्षप्रवेश असतो. यापुढं आमच्याकडे पक्षप्रवेश जरा अधिक जोरात होतील, त्यात सर्व पक्षाचे कार्यकर्ते अधिक असतील आणि अधिक लोक अजितदादांच्या सोबत जातील. हे अगदी याच्यामध्ये चित्र स्पष्ट आहे. त्याचं कारण असं की स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याला नुसत्या तोंडच्या वाफा दौडून चालत नाही, त्याला ताकद द्यावी लागते, त्याच्या पाठीमागं उभं राहावं लागतं. तो आपल्या मतदारसंघात ताकदीनं काम करेल याचा विचार करावा. ठीक आहे. तसं होताना, तसं करताना आता या पक्षातला कुणी ताकदीचा नेता दिसत नाही, दुर्दैवानं ही वस्तू. ठीक आहे. आपल्याकडे कार्यक्रमातील शेवटचे काही मिनिट शिल्लक आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भगवान परबजी सुद्धा आहेत. भगवानजी, गेल्या काही दिवसांमध्ये कोण कुणासोबत जातंय, कोण कुणासोबत जातंय अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. केवळ आता काँग्रेस आणि भाजपच एकमेकांसोबत येणं बाकी आहे. सध्याच्या राजकारणात कोण कुणासोबतही जाऊ शकतं. तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये राज्याचं राजकारण कसं बघताय? राज्याचं राजकारण कसं असतं की भाजप सत्तेवरचा सत्ताधारी पक्ष आहे, त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचा कल असणे अगदी साहजिक आहे. कारण शेवटी सत्तेचा हे राजकारण झालेला समय आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी असते की शांतता सर्वांना हवी असते, जसं एका काँग्रेसचे. त्यामुळे भाजपाकडे कल असणं हे अगदी साहजिक आहे. आणि यापुढेही त्या पक्षामध्ये नेमके जर अजून जॉईन झालं तर त्याला आश्चर्य वाटतं असं मला वाटतं. जी, ठीक आहे. तर
वेळाभावी आपल्याला थांबावं लागते. मात्र या चर्चेमध्ये रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मातेले आणि अजित चव्हाणजी सोबतच भगवान परबजी सुद्धा जोडले होते. सर्वांचे आभार. तर या विशेष चर्चासत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.